नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसणार आहे. अवघ्या 4 दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होताना दिसत आहे. मंगळवार सकाळपासून लागू झालेल्या नव्या दरानुसार पेट्रोलच्या दरात 91 पैशाची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेलच्या दरात 94 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचा दर थेट 107 रुपये 49 पैशांवर पोहोचला आहे, तर डिझेलचा भाव 94 रुपये 2 पैशावर गेला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 15 मे रोजीच पेट्रोलच्या दरात 3 रुपयाची आणि डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशाची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 4 दिवसातच पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने वाहन चालक आणि सामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान या दरवाढी मागे आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला असून त्याचा भार आता थेट जनतेवर टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळातही या दरवाढीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच इंधन दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका सुरू केली आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आणखी वाढल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महागाईचा आणखी मोठा फटका सर्वसामान्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.